सद्गुरू श्री विश्वासगीर महाराज यांच्या 113व्या संजीवन समाधी सोहळ्याची संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा अतिशय जड अंतकरणाने सांगता झाली। या 6 दिवसीय सोहळ्यामध्ये सर्व कार्यक्रम गुरुवारी प्रल्हाद नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेत। पालखी सोहळा व विकास कामांसाठी खासदार मंत्री संदीपान हे मोठे सहकार्य करणार असून आमदार विलासबापू भीमगिरे पाटील हे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहून आलेल्या सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्यात। या सोहळ्यात पंचक्रोशीतील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक, सर्व सेवेकरी, महाराजांचे सर्व भक्त, महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले। मान्यवरांचे संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आले। आंबीसाठी हा सोहळा मार्गस्थ झाला। आता आपण या संस्थांचे जे काही मुख्य संस्थापक अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष आहेत ते ताराचंद अण्णा भिसे यांचाही आशीर्वाद या ठिकाणी आपण घेतलेला आहे। ताराचंद अण्णांनी यावेळेस मगाशी बोलताना त्यांना भावूक झाले, संस्थांबद्दल सांगताना त्यांना गैरवरून आलं। असेही अण्णा आपल्याबरोबर आहेत, आपण अण्णांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊ। अण्णा, काय शुभेच्छा द्या? या सोहळ्याकरता आम्ही ग्रामस्थ, ग्रामस्थ भरभरून सहकार्य केलं। आतापर्यंत आपण सेवा करता आली। रामकृष्ण हरी, विश्वासनंद महाराज की जय। सद्गुरू विश्वासनंद महाराज पायी प्रवास ज्यांनी तीर्थक्षेत्र कांबी ते राजा पिंपरी हा केला 17 तारखेपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची आज विक्रम महाराज पुरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता झालेली आहे। आणि या सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पायी प्रवास, बैलगाड्याचा प्रवास अजूनही या संस्थांनी ग्रामीण संस्कृती सोडलेली नाही। म्हणून ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर या काल्यामध्ये या पायी प्रवासामध्ये चलत आले, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। त्यामध्ये प्रथम आपण जाणार आहोत हरिभक्त परायण शिवभक्त कृष्णा महाराज पुढे यांच्याकडे जाणार आहोत। रामकृष्ण हरी महाराज, हा 17 तारखेपासून सुरू झालेला सोहळा आज या ठिकाणी सांगता झाली काल्याच्या ठिकाणी, काय सांगाल या सोहळ्याविषयी? हा सोहळा गेल्या 113 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही जवळपास 20 वर्षापासून या सोहळ्यामध्ये पाहिजे आहे आणि वर्षानुवर्ष हा सोहळा वाढत चाललेला आहे। जवळपास 5-6 बैलगाड्यावरती आलेला सोहळा आज 25-30 ट्रॅक्टर, मोठमोठाले वाहनं, त्याचप्रमाणे मोटरसायकल, फोर व्हीलर गाड्या यासारख्या अनेक वाहनं घेऊन हा प्रवास चालू आहे। या सोहळ्यासोबत ॲम्ब्युलन्स असेल, विविध क्षेत्रातून गावातील ग्रामस्थ किंवा परिसरातील भाविक लोक वेगवेगळ्या रूपाने सहकार्य करतात, मन झाले सहकार्य करतात। सहकार्य करण्याचं कारण म्हणजे असेल की आम्ही ज्या सोहळ्यामध्ये जातो त्या बाबांचं नावच विश्वासानंद आहे। म्हणजे यांच्यावर जर विश्वास ठेवला तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद नक्कीच प्राप्त होतो। माझ्यासारख्या अनेक भाविकांनी महाराजांवरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भेटला। गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही चालत असताना ते दिवस कसे गेले, कुठे गेले आम्हाला काही समजलं नाही। कृष्णा महाराज पुढे यांनी या पायी प्रवासामध्ये आपले उदाहरणं, आपले अनुभव आणि विश्वासनंद महाराजाबद्दल श्रद्धा आणि आपुलकी या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण दुसरे महाराज आहेत, आपण त्यांच्याकडे जातो। रामकृष्ण हरी, काय सांगाल सोहळ्याविषयी? अतिशय आनंदाने हा सोहळा इथपर्यंत आलेला आहे। प्रत्येकजण इथं येतो तो काहीतरी भावना घेऊन येतो, प्रत्येकाच्या मनात काहीतरी भावना असते। आताच महाराजांनी सांगितलं की विश्वास ठेवल्यानंतर आनंद भेटतो, पण तो विश्वास कितपत ठेवावा हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो। आणि इथं आलेला प्रत्येक भक्त हा श्रद्धा ठेवतो आणि अतिशय अंतःकरणातून श्रद्धा ठेवतो आणि त्याला त्याचं फळ भेटतं। त्यामुळे इथे येणारा प्रत्येक भक्त हा वाढतच चाललेला आहे आणि भविष्यामध्ये इथे संख्या वाढत जाणार आहे आणि हा भक्त परिवार अतिशय मोठा होणार आहे। एवढंच आनंदरूपी जरी घे समाधी दिनांची निवारी पदी अधिवादी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात काला नमस्कार माझा सद्गुरू विश्वासनंदगुरूला। गेल्या 113 वर्षापासून म्हणजे हा 113वा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री विश्वासनंद महाराज यांचा 113वा संजीवन समाधी सोहळा आहे। आणि या सोहळ्याची रूपरेषा अशी असते, कांबी ही महाराजांची कर्मभूमी आहे आणि समाधीची भूमी महाराजांची पिंपरी राजा आहे। 6 दिवसाचे रुटीन असतं। 2 दिवस प्रवास करून सोहळा समाधी स्थळावर येतो। इथला 2 दिवसाचा कार्यक्रम करून 3ऱ्या दिवशी काला करून सोहळा परतीचा प्रवास ठेवत असतो।
या दिवसामध्ये अनेक प्रकारचे भजन कीर्तन अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या संस्थांचे सेवेकरी म्हणून 10-11 कीर्तनकार जोडले गेलेले आहेत. 10-11 उच्च कोटीचे अगदी संगीत अलंकार लेवलचे गायक जोडले गेलेले आहेत. समाजही भरपूर असतो. 4-5 हजार समाज या सोहळ्यामध्ये चालत असतो आणि हा सोहळा अगदी आनंदात 6 दिवस या ठिकाणी परिपूर्णतेला जात असतो. या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले सर्व मंडळींचे या सोहळ्याला सहकार्य असतं. सगळ्यांच्या सहकार्यातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. पूर्ण पंचक्रोशीतील सर्व चॅनल्सचे, सर्व पत्रकार मंडळी, सर्व छायाचित्रकार मंडळी, ही सर्व मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहत असतात. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विश्वासानंद महाराजांचा प्रतिवर्षी हा सोहळा संपूर्ण होतो. याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढतं राहिलेले आहे आणि आज रोजी 20 वर्षापासून मी हा सोहळा बघतोय. त्याच्यात अतिशय आमूलाग्र असा बदल होत गेलेला आहे. भविष्यात हा सोहळा दिवसेंदिवस वाढता राहणार आहे. याचं नेतृत्व या संस्थांचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत प्रल्हादानंद गिरीजी बाबा करतात आणि या संस्थांचे अध्यक्ष ताराचंद भिशे यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने हा सोहळा यथास्थित प्रतिवर्षी अगदी निर्विघ्नपणे पार पडत असतो. याही वर्षी तो पार पडलेला आहे आणि त्यानिमित्तानं सर्व भाविकांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणि सर्व पत्रकारांना या सोहळ्यासाठी जे काही योगदान दिलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. रामकृष्ण. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज कांबी.